मित्रांनो, तुम्ही मागच्या स्टोरीमध्ये वाचलात की कसे मी आंटीला रात्रभर अनुभवलो होतो आणि सकाळी 8ला घरी येऊन झोपलो होतो आणि 10 वाजले होते. घरातले सर्व आपल्या कामाला निघून गेले होते. घरी मी आणि माझी आजी दोघेच होतो. मग साधारण 10 वाजून 15 मिनिटांनी माझी चुलत वहिनी म्हणजे चुलत भावाची बायको घरी आली. आमचे घर एकाच शहरात असले तरी एकमेकांच्या घरापासून थोडं लांब आहे, म्हणून आमचे क्वचित येणं जाणं होत असे. मग मी झोपेत होतो. वहिनी केव्हा आली मला कळलेच नाही. वहिनी आणि आजी गप्पा मारत हॉलमध्ये बसले होते आणि मी बेडरूममध्ये झोपलो होतो. मित्रांनो, मी तुम्हाला थोडे वहिनीबद्दल सांगतो. माझ्या चुलत वहिनीचे नाव शुभा आहे आणि तिचे वय 39 आहे. शुभा अर्चना आंटीपेक्षा 2 वर्ष मोठी होती. तरी माझ्या चुलत भावाची बायको असल्याने मी तिला वहिनीच म्हणत होतो. माझी वहिनी सावळी पण नव्हती आणि जास्त गोरी पण नव्हती, पण शरीरयष्टी सांगायचे झाले तर म्हाताऱ्याचा पण भावना दाटून येईन अशी होती. 34, 30, 42 तिला पाहून सेम बॉलिवूड अभिनेत्री हुमा केरेश्री वाटत होती. मग झाले असे की मी झोपून 11ला उठलो आणि थकलो होतो म्हणून आंघोळीला जाण्यासाठी बाहेर आलो, तर हॉलमध्ये वहिनी होती आणि मग मी तिची विचारपूस केली. ती मोठी असल्याने मला टोंट मारत होती. काय भाऊजी, ही वेळ आहे का उठायची? मित्रांनो, मी वहिनीपेक्षा 13 वर्ष लहान असलो तरी वहिनी मला रिस्पेक्टनेच बोलत असे. आणि ह्याआधी वहिनीला एकदा मी पापीसाठी विचारलं होतं, तेव्हा ती मला हो पण नाही म्हणाली आणि नाही पण नाही म्हणाली. फक्त थोडे रागाने पाहून तुमच्या भैयाला विचारून सांगते असे बोलली. तेव्हा मी 20 वर्षाचा असल्याने मी घाबरून तो विषय सोडून दिलो होतो आणि वहिनीसुद्धा ते विषय विसरून माझ्याशी नीटच बोलत असे. मग मी काही न बोलता आंघोळीला गेलो आणि अंघोळ करून बाहेर आलो. तोवर आजी भाजीसाठी मार्केटला गेली होती. मग मी तयार होऊन बसलो, तर वहिनीने मला चहा विचारला. मी हो म्हणून सांगून हॉलमध्ये बसलो होतो. मग मला तहान लागली म्हणून मी किचनमध्ये गेलो. आत गेले गेले मला समोर वहिनी पाठमोरी उभी दिसली. मी थकलेला असून जेव्हा मागून वहिनीचे 42 पाहून मी माझा पूर्ण थकान विसरलो. मित्रांनो, त्यावेळी वहिनी ब्लॅक कलरची साडी आणि गोल्डन कलरचा ब्लाऊज घातली होती. सहसा वहिनी तिच्या घरी गाऊनमध्ये असते किंवा ड्रेसमध्ये असते, पण आज कुठेतरी गेली होती म्हणून साडी घालून आली होती. मागून तिची 42 दिसत होती आणि ब्लाऊज थोडा लहान असल्याने टाईट झाला होता, म्हणून वर आलेले व्यक्तिमत्व बघून कंट्रोल नाही झाले. मी रात्रीच आंटीला अनुभवलो तरी वहिनीला तसे पाहून माझी भावना खूपच दाटून आली. मग मी जवळ गेलो. माझ्या मनात भीती होती. याआधी वहिनी मला काही नाही बोलली, पण आता कोणाला सांगितले तर कसे होईल, म्हणून मी घाबरत गेलो. वहिनीच्या मागून हळू तिच्या मागून हात ठेवून फिरवत होतो. लगेच वहिनी रागाने मागे वळून पाहू लागली, पण काही बोलली नाही आणि नाही हात बाजूला केला. मग मी जरा जोराने दाब दिल्यावर लगेच ती ओरडली, असं काय करताय भाऊजी? लाज वाटत नाही का आपल्या चुलत वहिनीच्या नको तिथे हात फिरवायला? मला कळले की वहिनी तापली आहे. मग मी पण लगे बोललो, तुमच्यासारखी इतकी मस्त बाई अशी फिगर दाखवत असेल तर तो नामर्दच असेल जो काही नाही करणार. वहिनी म्हणाली, काय बोलताय, कळतंय का? मी वहिनी आहे तुमची. मी म्हणालो, ते बाकींच्यांचं समोर. मी तर तुमच्यात एक मादक बाई पाहतो. वहिनीने माझ्याकडे रागानं पाहिले, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ती म्हणाली, भाऊजी, हे सगळं चुकीचे आहे. कोणी बघितलं तर काय होईल याचा विचार केलाय का? मी तिच्या आणखी जवळ गेलो आणि म्हणालो, वहिनी, आता घरात कोणी नाहीये. आजीला यायला वेळ लागेल आणि भीती वाटते
तर मग तुम्ही मला इतक्यात जवळ का येऊ दिलं? माझे हे शब्द ऐकून ती थोडी गप्प झाली आणि तिने आपली नजर खाली झुकवली. तिच्या त्या सावळ्या रंगावर आता गुलाबी छटा उमटली होती, जी तिच्या सौंदर्याला आणखीच खुलवत होती. किचनमधला तो चहाचा सुगंध आणि वहिनीच्या शरीराचा मादक सुवास यामुळे माझे भान हरपले होते. मी हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला. तिचा हात थोडा थरथरत होता, पण तिने तो मागे खेचला नाही. मी म्हणालो, "वहिनी, त्या दिवशी तुम्ही भैयाला विचारून सांगते म्हणाला होता. मग विचारलं का?" त्यावर ती हलकेच हसली आणि म्हणाली, "तुम्ही पण ना अगदी लहान मुलासारखे हट्टी आहात. त्या गोष्टीला आता किती दिवस झाले, तरी अजून लक्षात आहे तुमच्या." तिचं असं बोलणं ऐकून माझा आत्मविश्वास वाढला. मी तिला भिंतीला लावून उभा केलं आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागलो. हुमा कुरेशीसारखी दिसणारी माझी ही वहिनी आज खरोखरच एखाद्या अप्सरेसारखी भासत होती. तिने घातलेल्या त्या काळ्या साडीत तिचं भरलेलं शरीर अधिकच उठून दिसत होतं. वहिनीने हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, "भाऊजी, आज तुम्ही खरंच खूप बदलले आहात. पूर्वीचे ते घाबरट भाऊजी कुठे गेले?" मी हसलो आणि तिच्या कानाजवळ जाऊन हळूच पुटपुटलो, "ते भाऊजी आता मोठे झाले वहिनी, आणि त्यांना आता फक्त तुमची साथ हवी आहे." किचनच्या खिडकीतून येणारा उजेड तिच्या चेहऱ्यावर पडत होता, ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलले होते. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटून घेतले, जणू काही ती सुद्धा या क्षणाची वाट पाहत होती. आमचे नाते आता दीर-वहिनीच्या पलीकडे जाऊन एका वेगळ्या वळणावर आले होते. घराबाहेरच्या जगाचा विसार पडला होता आणि त्या शांत किचनमध्ये फक्त आमच्या श्वासांचा आवाज घुमत होता. वहिनीने डोळे मिटून घेतल्यावर मला समजले की आता तिचा विरोध मावळला आहे. मी तिचा हात घट्ट धरला आणि तिला स्वतःकडे ओढले. ती लाजत म्हणाली, "भाऊजी, चहा उकळतोय. आजी कधीही येईल, सोडा मला." पण तिच्या बोलण्यात आता राग नव्हता, तर एक प्रकारची ओढ होती. मी म्हणालो, "चहा उकळू दे वहिनी. आज मला तुमच्या या रूपाचा चहा पियायचा आहे." माझे हे वाक्य ऐकून तिने हळूच माझ्या छातीवर हात ठेवला आणि मला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ताकद नव्हती. किचनच्या त्या कोपऱ्यात आम्ही दोघेच होतो. वहिनीच्या साडीचा पदर थोडा सरकला होता, ज्यामुळे तिच्या कमरेवरची ती सुबक ठेवणं स्पष्ट दिसत होती. मी हळूच तिच्या कमरेवर हात ठेवला, तशी ती शहारली. तिची त्वचा अगदी मऊ होती. ती हळू आवाजात म्हणाली, "तुम्ही खूप धीट झाला आहात. त्या दिवशी पापी मागताना तर तोंडातून शब्द फुटत नव्हता." मी हसून म्हणालो, "तेव्हा मी लहान होतो वहिनी. आता मी मोठा झालोय आणि मला कळतंय की तुम्हाला काय हवंय." तिने माझ्याकडे रोखून पाहिले आणि म्हणाली, "काय हवंय मला?" मी तिच्या गालावर हात फिरवला आणि म्हणालो, "प्रेम आणि थोडासा वेळ, जो कदाचित भैया तुम्हाला देऊ शकत नाही." हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले, जणू मी तिच्या मनातील गुपित ओळखले होते. तिने सुस्कुरा सोडला आणि तिचे शरीर ढिले पडले. मी तिला मिठीत घेतले, तेव्हा मला तिच्या हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. तिने आपले डोके माझ्या खांद्यावर ठेवले आणि म्हणाली, "तुम्ही खूप बोलके आहात, पण लक्षात ठेवा, हे आपल्या दोघांशिवाय कोणालाही कळता कामा नये." मी तिला खात्री दिली की हे गुपित कायम राहील. बाहेर पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू येत होता, पण किचनमध्ये एक वेगळीच शांतता आणि मादकता पसरली होती. वहिनीने हळूच तिची मान तिरकी केली आणि मी तिच्या मानेवर स्पर्श केला. तशी तिने हळूच एक हुंकार दिला. आता आम्हाला कोणाचीच भीती वाटत नाही,
फक्त तो क्षण आमचा होता. वहिनीने दिलेली ती संमती माझ्यासाठी एखादा विजय सारखी होती. तिचे ते गरम श्वास माझ्या मानेवर लागत होते आणि तिच्या शरीराची ऊब मला जाणवत होती. ती कुजबुजली, भाऊजी, आज तुम्ही मला पूर्णपणे हरवलंय. पण आजी यायच्या आत आपल्याला सावध राहावं लागेल. मी तिचा चेहरा हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर एक अनावर ओढ होती. हुमा कुरेशीसारखी तिची ती भरलेली शरीरयष्टी माझ्या मिठीत असताना मला जगाचा विसर पडला होता. मी हळू तिच्या कपाळावर स्पर्श केला, तेव्हा ती लाजून माझ्या मिठीत अधिकच शिरली. किचनमधल्या गॅसवरचा चहा आता चांगलाच उकळला होता. त्याचा सुवास संपूर्ण घरात दरवळत होता. वहिनीनं स्वतःला सावरले आणि पदर नीट करत म्हणाली, आता पुरे, आधी चहा घ्या आणि हॉलमध्ये जाऊन बसा, मी येतेच. तिने मला प्रेमाने बाजूला ढकलले, पण तिच्या चेहऱ्यावरचे ते हास्य सर्व काही सांगून जात होते. मी किचनमधून बाहेर येताना मागे वळून पाहिले, तर ती स्वतःचे ओठ चावत माझ्याकडे पाहत होती. हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसलो, तरी माझ्या हातांना अजूनही तिचा त्वचेचा तो मऊ स्पर्श जाणवत होता. थोड्याच वेळात वहिनीने चहाचे 2 कप बाहेर घेऊन आली. तिची चालण्याची पद्धत, ती साडी सावरण्याची अदा बघून पुन्हा एकदा मनात भावना दाटून आल्या. तिने चहाचा कप माझ्या समोर ठेवला. माझ्या शेजारीच बसली. घ्या चहा, आता तरी तुमची थकवा गेला असेल ना, तिने डोळा मारत विचारले. मी चहाचा घोट घेतला आणि म्हणालो, थकवा तर कधीच गेला वहिनी, आता फक्त नवी ऊर्जा आली आहे. आम्ही चहा पित असतानाच बाहेरच्या दरवाजाची कडी वाजली. आजी मार्केटमधून परत आली होती. वहिनी चटकन उभी राहिली आणि स्वतःला सावरत किचनच्या दिशेने गेली. आजीने घरात पाऊल टाकताच विचारले, काय ग शुभा, आलीस का? आणि हा आपला चिरंजीव उठला का शेवटी? वहिनीने मोठ्या आवाजात किचनमधूनच उत्तर दिले, हो आजी, आत्ताच उठलेत भाऊजी, चहा दिलाय त्यांना. आजीने पिशव्या खाली ठेवल्या आणि माझ्याकडे बघून हसली. पण माझ्या आणि वहिनीच्या नजरात जेव्हा एकमेकांना भिडल्या, तेव्हा आम्हाला माहीत होतं की हे तर फक्त एक सुरुवात आहे. आजी कामात व्यस्त झाल्यावर वहिनीने दुरूनच मला खुन्याने पुन्हा भेटल्याचे आश्वासन दिले, ज्याने माझे हृदय जोरात धडकू लागले. आजी आल्यामुळे आमचा तो खाजगी क्षण तिथेच थांबला होता, पण मनातली धडधड अजूनही शांत झाली नव्हती. आजी मार्केटमधून आणलेल्या भाज्या निवडून किचनमध्ये जाऊ लागली आणि वहिनी तिला मदत करण्याच्या बहाण्याने किचनच्या ओटावर कामाला लागली. मी हॉलमध्ये बसलो होतो, पण माझे पूर्ण लक्ष वहिनीच्या हालचालींकडे होते. थोड्या वेळाने आजी हातपाय धुण्यासाठी बाथरूममध्ये गेली. ती संधी साधून मी पुन्हा हळूच किचनच्या दरवाजापाशी गेलो. वहिनीने मला पाहिले आणि हाताने जाईतून अशी खूण केली, पण तिच्या चेहऱ्यावरचा तो गोड राग मला अजूनही डिचवत होता. मी काही न ऐकता तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. ती पिठाचे परात घेऊन पोळ्यांची तयारी करत होती. मी मागून तिच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हणालो, आजी बाथरूममध्ये आहे, तोवर सांगा ना पुन्हा कधी भेटणार? तिने चमकून माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, भाऊजी, आता तरी गप्प बसा. आजी बाहेर आली तर पंचायत होईल. मी तिचा पदर, जो खांद्यावरून खाली पडला होता, तो हळूच पकडला आणि म्हणालो, जोवर तुम्ही हो म्हणत नाही, तोवर मी इथून हलणार नाही. वहिनीने एक दीर्घ श्वास घेतला. तिची ती 34ची छाती श्वासागणित वर खाली होत होती, जे बघून माझ्या मनात पुन्हा काऊर माजले. तिने मागे वळून माझ्या डोळ्यात पाहिले आणि कुजबुजली, उद्या दुपारी भैया कामावर गेल्यावर मी एकटीच घरी असेल, याल का तिकडे? तिचे हे शब्द ऐकताच माझा अन्नात गगनात मावनेसा झाला.
मी तिच्या गालाचा हलका पापा घेतला. तशी ती लाजून लाल झाली आणि तिने मला हाताने बाजूला सारले. तेवढ्यात आजीचा बाहेर येण्याचा आवाज आला आणि मी गलबगीने हॉलमध्ये जाऊन वर्तमानपत्र वाचण्याचे नाटक करू लागलो. वहिनीने स्वयंपाक उरकला आणि दुपारी जेवण करून ती निघायची तयारी करू लागली. निघताना तिने आजीचा आशीर्वाद घेतला आणि माझ्याकडे बघून एक अर्थपूर्ण स्मित हास्य दिले. ती घराबाहेर पडताना तिची ती 42ची चाल बघून मला उद्याची ओढ लागली होती. रात्रभर मला झोप लागली नाही. डोळ्यासमोर फक्त ती काळी साडी आणि वहिनीची ती मादक मूर्ती येत होती. सकाळी उठल्यापासून मी फक्त घड्याळाकडे बघत होतो. शेवटी 11 वाजले आणि मी तयार होऊन वहिनीच्या घराकडे निघालो. तिचे घर थोडे लांब असल्याने मी रिक्षाने गेलो. मनामध्ये धाकधूक होती की कोणी बघितले तर काय होईल, पण वहिनीच्या प्रेमापुढे ती भीती कमी वाटत होती. मी तिच्या घराच्या गल्लीत पोहोचलो आणि आजूबाजूला कोणी नाही हे बघून हळूच दरवाजा ठोठावला. आतून वहिनीने विचारले, "कोण आहे?" मी म्हणालो, "मी आहे वहिनी." तिने गलबगीने दरवाजा उघडला आणि मला आत ओढून लगेच कडी लावून घेतली. आज तिने गुलाबी रंगाची मऊ ड्रेस घातला होता, ज्यामध्ये तिचे सौंदर्य अधिकच उठून दिसत होते. ती श्वास रोखून माझ्याकडे पाहत होती. मी काहीही न बोलता तिला थेट मिठीत घेतले. तिने सुद्धा माझे ओझे पेलत मला घट्ट धरले. आज तिने कोणताही विरोध केला नाही. उलट ती स्वतःहून माझ्या जवळ येत होती. तिने विचारले, "येताना कोणी पाहिली तर नाही ना?" मी म्हणालो, "कोणीही नाही वहिनी. आज फक्त मी आणि तुम्हीच आहोत." आम्ही दोघेही सोफ्यावर बसलो. घरामध्ये शांतता होती. वहिनीने माझे डोके आपल्या मांडीवर घेतले आणि माझ्या केसातून हात फिरवू लागली. तिने सांगितले की भैया आज रात्री उशिरापर्यंत घरी येणार नाहीत. हे ऐकून तर सोन्याहून पिवळे झाले होते. मी उठून बसलो आणि तिच्या हातांना स्पर्श केला. तिचा तो मऊ स्पर्श आणि घरातील तो सुगंध मला धुंद करत होता. वहिनीच्या डोळ्यात आज एक वेगळीच चमक होती. जणू तिला सुद्धा इतके दिवस याच प्रेमाची ओढ होती. वहिनी उठली आणि दरवाजा बाहेरून बंद केला आणि माझ्या बाजूला येऊन बसल्या. मला आता काय करू काय नको असं झालं. तिने मला मिठी मारली आणि पापी द्यायला लागली. अर्धा पाऊण तास आम्ही हेच करत होतो. वहिनी उठल्या आणि बोलल्या, "तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे." मी म्हणालो, "आता काय?" मग ती पूर्ण मोकळी झाली. मी त्याचे भरतीर व्यक्तिमत्व पाहून भारावून गेलो. मी म्हणालो, "वहिनी, काय दिसताय तुम्ही." माझी भावना आता खूप दाटून आली होती. वहिनी म्हणाल्या, "आता वेळ नको घालवू." एवढं बोलून त्याने मला उठवलं आणि हात पकडून किचनमध्ये घेऊन गेल्या. किचनमध्ये आधीच सतरंजी तयार होती. मी तिला सतरंजीवर पारलं आणि त्यांचं व्यक्तिमत्व बघू लागलो. वहिनी बोलल्या, "अरे दे ना आता सुंदर वेळेचा अनुभव, का तरसावतोस?" मग मी माझी भावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. काही वेळातच त्यांनी जीवनातून रंग सोडला आणि वहिनी बोलल्या, "प्लीज थांबू नकोस, सुंदर वेळेचा अनुभव देत राहा." मित्रांनो, वहिनींना खूप दिवसानंतर हा सुंदर वेळेचा अनुभव मिळत होता. मग मी सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो आणि त्या मला साथ देत राहिल्या. काही वेळाने मी म्हणालो, "वहिनी, माझं होणार आहे." वहिनी म्हणाल्या, "तू थांबू नको. जीवनातच रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोड." मी गोळी घेतली आहे. पण त्यांना सुंदर वेळेचा अनुभव देत असताना रंग कधी सुटला मला कळलंच नाही. तरीही मी सुंदर वेळेचा अनुभव देतच होतो. तिला फार दिवसानंतर या गोष्टी मिळाल्यामुळे तिची ही अवस्था झाली होती. पण काही वेळाने तिला आनंद येऊ लागला आणि ती फार चांगल्या प्रकारे मला साथ देऊ लागली. आम्ही त्या वेळेत पूर्ण रमून गेलो होतो आणि एकमेकांना आनंद देत होतो.
तिचा उत्साह अजून वाढला होता आणि आता तीच मला वेगवेगळ्या प्रकारे आनंद देत होती. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. ती आनंदात दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत हळूहळू तिची पकड मजबूत होत गेली आणि ती शांत झाली. मी इकडे तिचा पूर्ण ताबा घेतला होता आणि हलचल वाढवत होती. काही वेळातच मला स्वर्गात पोचल्यासारखं वाटू लागलं. ते क्षण जवळ येत माझा बांध फुटला आणि मी तिच्या जीवनात आनंदाचे रंग उडू लागलो. मला स्वर्गात तरंगल्यासारखं वाटू लागलं. डोकं एकदम हलकं हलकं वाटू लागलं. मनावरचं दडपण दूर होऊन एक प्रकारचं समाधान आणि सुख वाटत होतं. वहिनीच्या चेहऱ्यावर अनामिक सुख आणि आनंद झळकत होता. ती शांत होऊन स्मित हास्य करत होती. तिने माझ्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, "खरंच आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला आजपर्यंत मिळालं नाही." मी आनंदाने खुश होत म्हणालो, "तुझ्यासारखी सुंदर वहिनी असल्यावर मलाही आता कसलीच फिकीर नाही." मला आज माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुझ्यासारखी वहिनी असणं म्हणजे खूप भाग्य लागतं. खरंच मग मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी वहिनी मिळाली. त्यानंतर काही वेळ आम्ही असेच एकमेकांच्या मिठीत शांत पडून होतो. वहिनीच्या चेहऱ्यावरचं ते समाधान पाहून मलाही खूप तृप्त वाटत होतं. तिने हळूच उठून स्वतःला सावरलं आणि म्हणाली, "आता आवरून घे. भैया कधीही फोन करतील." मी हसत हसत कपडे घालत होतो. मनात उद्याच्या भेटीचे विचार रंगवत होतो. पण तेवढ्यात अचानक घराच्या बाहेरच्या दरवाजाची कडी वाजली. आम्ही दोघेही एका क्षणात गोठून गेलो. वहिनीच्या चेहऱ्यावरची लाली उडाली आणि ती घाबरून कुजबुजली. "अरे बापरे, हे तर भैया आले वाटतं. ते तर रात्री येणार होते." माझी तर बोबडीच वळली. आम्ही दोघेही किचनमध्ये सतरंजीवर होतो आणि बाहेरून जोरात दरवाजा ठोठावण्याचा आवाज येत होता. "शुभा, अगं दरवाजा उघड. मी चावी विसरलोय ऑफिसमध्ये." वहिनीने घाईघाईत सतरंजी गुंडाळली आणि मला खुणेनेच मागच्या गॅलरीच्या दिशेला जायला सांगितलं. मी तसाच चोर पावलाने गॅलरीत गेलो आणि तिथल्या एका मोठ्या ड्रमच्या मागे लपलो. वहिनीने स्वतःचे केस नीट केले, चेहऱ्यावरचा घाम पुसला आणि थरथरत्या हातांनी दरवाजा उघडला. बाहेर तिचा नवरा म्हणजे माझा चुलत भाऊ उभा होता. "किती वेळ लावलास दरवाजा उघडायला? आणि तुझा चेहरा इतका लाल का झालाय? खूप घाम आलाय तुला?" त्याने संशयाने विचारलं. वहिनी कशीबशी सावरून म्हणाली, "काही नाही हो, किचनमध्ये काम करत होते ना, म्हणून जरा उशीर झाला आणि गरमी पण खूप होतेय." भैया आत आले आणि थेट सोफ्यावर बसले. मी गॅलरीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होतो, पण तो गल्लीतला रस्ता खूप रहदारीचा होता. तेवढ्यात भैयांचा आवाज आला, "अगं, आज मला खूप भूक लागलीये. जेवायला काही केलंयस का?" वहिनी किचनमध्ये गेली आणि तिने घाबरतच ताट वाढायला घेतलं. पण खरी पंचायत तेव्हा झाली जेव्हा भैया किचनमध्ये हात धुवायला आले आणि त्यांची नजर ओट्याच्या खाली पडलेल्या माझ्या शर्टच्या तुटलेल्या बटनावर पडली. त्याने ते बटन उचललं आणि विचारलं, "शुभा, हे बटन कोणाचं आहे? हे तर माझ्या शर्टाचं नाहीये." वहिनीकडे काहीच उत्तर नव्हतं. मी तिथे गॅलरीत काळजाची धडधड रोखून उभा होतो. तितक्यात गॅलरीच्या दरवाजापाशी कुत्रं भुकायला लागली. जणू काही ते तिथल्या कोणाला तरी ओळखत होतं. भैया संशयाने गॅलरीकडे वळले आणि म्हणाले, "बाहेर कोण आहे का? हे कुत्रं असं का ओरडतंय?" त्यांनी पाय बाहेर टाकला आणि नेमके माझ्या लपलेल्या ड्रमपाशी आले. आता मी पकडला जाणार हे नक्की होतं. पण तेव्हाच वहिनीने जोरात ओरडून त्यांना अडवलं आणि एक असं खोटं सांगितलं ज्याने भैयाच काय, मी सुद्धा हादरून गेलो. तिने जे कारण सांगितलं त्यामुळे आता आमचं नातं एका अशा वळणावर येऊन ठेपलं होतं
जिथून मागे फिरणं अशक्य होतं आणि इथूनच सुरू होणार होता एक असा खेळ जो आमच्या दोघांच्या आयुष्याला आग लावून देणार होता. आता पुढे काय होणार? वहिनीने नक्की काय सांगितलं आणि मी तिथून कसा निसटलो हे जाणून घेण्यासाठी वाचत रहा पुढचा भाग. धन्यवाद.